दुसऱ्या दिवशी आपण कोणतेही फोटो आपल्याला हवे का मध्ये एडिट करून घेऊ शकतो. आपल्याला ते तात्काळची माहिती देतो. मग हो प्रसंग दुसरा. आमचा भाव नाही काय तात्यासाठी त्या तात्याचा बैल माझा काढणार त्याला काय झालं बघायला गाव का लवकर या दुसरा व्हिडिओ काढला मग आता स्टॉप झाला 9 मिनिटांनी स्टॉप झाला. आता 3 मिनिटं झाली म्हणजे 12 मिनिटं झाली 12-15 मिनिटं झाली. हॅलो, काही मदत हवी आहे का? मी तुम्हाला एका बैलाच्या पायावरील जखमेचा फोटो पाठवला आहे. त्यावरून कोणता रोग झालेला असू शकतो? हो, नक्कीच. या फोटोवरून असे दिसत आहे की सदर बैलाला साप चावलेला आहे असे वाटत आहे. त्याच्या पायावर 2 दातांच्या खुणा आहेत. तसेच तो दातांच्या अंतरावरून हा साप बिनविषारी आहे असे वाटत आहे. तुम्हाला अजून काही माहिती हवी आहे का? तरी तातडीच्या काळामध्ये आम्ही काय उपचार करू शकतो? दंशाची जागा स्वच्छ करून घ्या. दंश झालेल्या जागी पाण्याने जखम धुवून घ्या व पशुवैद्यांना लवकर बोलवून घ्या. थँक्यू यार. धन्यवाद. हो सांगा वर नाही प्रसंग तिसरा.
सहलीच्या ठिकाणी. काय समुद्र आहे? अरे वाटते नाही रे, काय असते समुद्र. सोळा मिनटं 16 ते सांगितलं हॅलो. फोटो प्रोसेसिंग होत आहे. तुमची इमेज तयार आहे. याच्या पूर्वीच्या काळामध्ये माणसांना ज्या गोष्टीमध्ये अडचणी यायच्या त्या अडचणी माणूस याच्या साह्याने अगदी थोड्या थोड्यामध्ये सोडू लागतो. जसं की या आपल्याला आताच्या काळामध्ये प्रथम उत्तरासाठी अधिक माहिती देऊ लागला. त्याच प्रकारे अगदी तात्पुरतं जाऊन केलेलं काम आपण आता 15 मिनिटांमध्ये केलं. परंतु मित्रांनो, ज्या प्रकारे माणूस याचा सदुपयोग करत होता त्याच प्रकारे आता माणूस याचा दुरुपयोगही करू लागला आहे. तर मित्रांनो, आमच्या नाटकाच्या तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत याचे धोके काय आहेत व याचा दुरुपयोग माणूस कशा प्रकारे करतो. भाग तिसरा, प्रसंग पहिला. देवा, जय बाबा. मॅडम सर, सर मी तुम्हाला काय फोन केला होता बरं का? हो. 18 मिनटं जी बघा माझी 18 मिनटं होते. हो, मी त्याच्यासाठी प्रयत्न केला होता. सर मला नोकरीची खूप गरज आहे. प्लीज तुमच्यासाठी काय करता येईल पहा ना. या. होय होय, नाही भेटली मला नोकरी. शिक्षणाला आता कोण सुद्धा विचारत नाही. सगळ्या गोष्टी रोबोट सॉफ्टवेअर सगळे संगणक सुद्धा तेच हाताळतात. आता माणसाच्या शिक्षणाला कोणीही लक्ष देत नाही. हो हो, अहो एवढा रात्र कशाला आला बाहेर? नोकरी नाही भेटली मला. अहो कुठल्या जगाचं काय तुम्ही? आता सर्व गोष्टी ऑटो सॉफ्टवेअर आणि रोबोट्स हाताळतात. आता मानवाच्या शिक्षणाला कोणीही किंमत देत नाही. होय होय, तुमचा काय राग होता? आमचा काय राग? ए झोपा करता सांग. प्रसंग दुसरा. गोठ्यातील प्रसंग. शेणाचा वास खाली आला. हॅलो यार. हॅलो, काही मदत हवी आहे का? ते आहे, आमचा बैल रानामध्ये अचानक पडला आहे. त्याच्या अंग गरम पडले आहे व पायावर
निळे निशाण दिसत आहे यावर कोणता रोग झालेला असू शकतो? तुम्ही सांगितलेल्या लक्षणानुसार BRD, BRSV, IBR, बोइन पॅराफ्लुएन्झा, P13 हे आजार होऊ शकतात. मी तुम्हाला यावरील उपचार देऊ का? हो लवकर द्या. बैलाला NSAID हे औषध द्या. तुम्हाला अजून काही माहिती हवी आहे का? आपल्या घरात पाहिजे यांचे. हॅलो रे. हो बस की हो. किती वाजता बैलाला वाचायला पण म्हणाल बैल एवढा औषध केलं. काही वेळानंतर